जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं। जागा वाटपासंदर्भात अजून कोणतीही बैठक झालेली नाही असं पटोले यांनी म्हटलं। काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग हे कुणाला नाकारता येणार नाही असं पटोले यांनी म्हटलं आहे। तर लोकसभेमध्ये आम्ही मोठं मन दाखवून सेनेला जास्त जागा दिल्या होत्या, आता विधानसभेमध्ये महाविकास आघाडीनं आम्हाला जास्त जागा द्याव्यात असं रोहित पवारांनी म्हटलंय। 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा आहे असं रोहित पवार म्हणाले। मधला 10-15 वर्षाचा काळ सोडला तर काँग्रेसच पूर्ण महाराष्ट्रात होतं। काँग्रेसला नुसतं विदर्भातच नाही तर काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही। आणि त्याच्यामुळे जे रिझल्ट आले, जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल पण त्याच्यातला स्पष्ट होतो आहे। करा ना, आघाडीचा फॉर्म्युला ठरला अशी सुद्धा चर्चा येत आहे। उद्धव ठाकरे गटाला 80 ते 85 आणि यांना शरद पवार यांना 90 ते 95, काँग्रेसला 100 च्या वर झाला। काय बोललो, अजून कुठलाही फॉर्म्युला तयार झालेला नाही आणि अशी कुठली मीटिंग झालेली नाही। त्याच्यामुळे या बातम्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते आम्ही तुम्हाला सांगतोय। असे कुठलाही फॉर्म्युला अजून तयार झालेला नाही। आमचं एकच मत आहे, निर्णय शेवटी आदरणीय पवार साहेब घेतील आणि त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते तिथे घेतील। पण आमचं मत आहे की लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्यावेत। शेवटी तो निर्णय त्यांचा आहे, पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे।